आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। देशिंग परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात तुतारीचा प्रचार सुरू, ग्रामस्थ व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रचाराचा शुभारंभ शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी देशिंग येथील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी उमेदवारांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसला। गावोगावी वाड्या वस्त्यांवर उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे। देशिंग जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार रागिणीताई मनोहर पाटील आणि पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार संजना बाबासाहेब जगताप यांच्या प्रचारादरम्यान स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा, रस्ते, शेतीसाठी आवश्यक वीज, युवकांचे रोजगार, महिलांच्या समस्या तसेच ग्रामविकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला। आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा मांडलेला आराखडा व लोकाभिमुख भूमिका मतदारांना भावत असल्याचे चित्र दिसून येत आहे। प्रचार शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, गाव पातळीवरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या प्रचार शुभारंभ प्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच्या वातावरणासोबत संघटनात्मक ताकद दिसून आली। एकूणच देशिंग जिल्हा परिषद गट व गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ पाहता पक्षाच्या पारड्यात अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, बनेवाडी। सदस्य, पंचायत समिती सदस्य सुद्धा आपला असला पाहिजे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काम करता येतं त्याच पद्धतीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करता येतं। आज माझे उद्याचे पंचायत समितीचे सदस्य इथं बसलेले आहेत, जिल्हा परिषद सदस्य इथं बसलेले आहेत। मी त्यांच्या समोर तुम्हाला सांगतो की उद्या ज्यावेळेस जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर आपल्या पक्षाची सत्ता येईल त्यावेळेस आठवड्यात, महिन्यातून एकदा आम्ही एका गटामध्ये वेळ देण्याचं निश्चित केलेलं आहे, एका गावामध्ये वेळ देण्याचं निश्चित केलेलं आहे। मोठी कामं तर होतीलच, पण त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या माता भगिनींचे, वयोवृद्ध लोकांच्या पेन्शनची कामं असतात, रेशन कार्डाची कामं असतात, अन्नधान्य मिळत नाही अशी तक्रार आज येते। खरं तर धान्य मिळत नाही म्हणून मतदारसंघाला वाढीव कोटा मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केला। कवठेमहांकाळ तालुक्यात साधारण 2800 लोक आणि तासगाव तालुक्यात साधारण 3500 लोकांना वाढीव कोटा मिळाला। एवढं मोठं धान्याचं काम आपण गेल्या 2 महिन्यापूर्वी करून घेतलं। बऱ्याच लोकांची नावं त्या ठिकाणी रेशन कार्डावर लावून घेतली, त्या काही नावं ऑनलाईन लावून घ्यायच्या, पण लोकांना मुबलक अन्नधान्य मिळालं पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।